सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यामध्ये राजकीय लढाई आज अर्जाच्या रूपाने संपणार आहे, कारण आज नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तसेच इतर जे उभाटा वगैरे ज्या राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून उमेदवार आज दिले जातात। आज आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे वीर बिवडी गटातील पंचायत समितीचे उमेदवार पुष्कराज जाधव आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, आज ही निवडणूक आता होते, यामध्ये सर्वच उमेदवारांनी लढाई टाकलेली, तुम्हाला काय वाटतं? तर ही पुणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक 2026ची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोनही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्ष, या दोनही पक्षांची त्या ठिकाणी युती झाली आणि युती झाल्यानंतर खरं तर खूप गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनही कार्यकर्ते तेवढ्याच जोमाने त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये घड्याळ या चिन्हावरती लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि घड्याळ या चिन्हावरती लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार म्हणजे आज उमेदवारी त्या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना एबी फॉर्म म्हणजे जो काय प्रतीक्षेचा काळ असतो, खरं तर या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची एक जिद्द चिकाटी किंवा प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारीची संधी मिळावी, परंतु शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीमध्ये एकाच माणसाला त्या ठिकाणी संधी मिळत असते। तर त्यामध्ये संधी मिळत असताना आपण बघितलं असेल तर माझा वीर बिवडी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, वीर बिवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला स्वतःला त्या ठिकाणी उमेदवारी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आली। त्याचप्रमाणे माझ्या दुसऱ्या भगिनी ज्या बिवडी गाणामधून आमचे अमोल पोमन जे आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बिवडी गाणाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात, त्यांच्या जर सुविध पत्नी आहेत आणि पिंपळेगावच्या सरपंच पदावरती देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं अमोल पोमन यांचं काम आहे। खरं तर एक चांगल्या प्रकारचे उच्च शिक्षित त्या ताई आहेत, म्हणजे त्यांचा संपर्क किंवा अमोलदाचा संपर्क असेल त्या बिवडी गाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे संपर्क आहे। त्याचप्रमाणे माझ्या दुसऱ्या वीर गाणामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय उत्तम बाप्पू धुमाळ यांना त्या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक त्या ठिकाणी देण्यात आली। खरं तर तीनही उमेदवार अतिशय तोलामोलाचे उमेदवार त्या ठिकाणी पक्षाने दिलेत। खरं तर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना आमच्या वीर बिवडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचे काम उद्याच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे पंचायत समितीला दोनही उमेदवार असले जरी तरी पंचायत समितीच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचे कामं त्या ठिकाणी करता येतात, परंतु आपण सगळ्यांनी बघितलं असेल तसंच दुसरा मतदारसंघ जर बघितला तर निराकोळविरे मतदारसंघामधनं त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या कन्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांना त्या ठिकाणी निराकोळविरे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली। त्याचप्रमाणे दुसरा आपला दिवे गराडे मतदारसंघ बघितला तर दिवे गराडे मतदारसंघामध्ये अमोल झेंडे अमित झेंडे जे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवत युवकचं त्यांच्या भाऊजाईत त्यांना त्या ठिकाणी ती उमेदवारी देण्यात आली। त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी आहेत बेलसर माळशिरस जिल्हा परिषद मतदारसंघामधनं बेलसर माळशिरस जिल्हा परिषद मतदारसंघामधनं त्या ठिकाणी गौरव कोलते यांना उमेदवारी दिली। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेब असतील, पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांनी यावेळेस पुरंदरच्या राजकारणामध्ये एक वेगळीच त्या ठिकाणी खरं तर सगळ्याच तरुणांना उमेदवारी दिल्या। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल इतर पक्षांमध्ये की बाबा प्रस्थापित एक नेता 2-2, 3-3, 4-4 वेळा, परंतु काही उमेदवार असे आहेत आमच्या त्यामध्ये की प्रत्येक जण निवडणूक त्या ठिकाणी कुणी लढलेलं नाही, परंतु विकास काम करताना आम्ही त्या पद्धतीने विचार करू आणि एवढंच बोलून येते. तुम्ही काय मतदारांना आवाहन करता?
मतदारांना एकच आवाहन करतो की वीरबिवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मायबाप जनतेला खरं तर सर्वांगीण विकास करण्यासाठी आज आपण सर्वांनी पाहिलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष पुणे जिल्हा परिषद त्या ठिकाणी सातत्याने काम करत असते आणि आशिया खंडातली सर्वात श्रीमंत जिल्हा परिषद म्हणून त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदकडे बघितलं जातं आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये दादा कायम सत्ता गेले 40-45 वर्ष झालं अजितदादांच्या हाती सत्ता आहे आणि आपण सगळं संपूर्ण ठिकाणी जर बघितलं ज्या ठिकाणी निर्विवाद सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेची दिली त्या ठिकाणी सर्वांगीण विकास खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बघायला आपल्याला सर्वांना मिळतो। उद्याच्या कालावधीमध्ये देखील माझी सर्व वीरबिवडीतील मायबाप जनतेला विनंती आहे की आम्ही सर्वजणच उमेदवार म्हणून आपल्या समोर येत असताना आम्हाला सर्वांना तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून देताल आणि उद्याच्या कालावधीमध्ये आपल्या वीरबिवडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी देताल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। आमच्या चॅनल तर्फे आपणास शुभेच्छा। धन्यवाद।